श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी मौली या चॅनलवर मी कामिनी देशमुख आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करत आहे. देव आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर जर आपल्याला शोधायचे असेल तर आपल्या मनात कितीक प्रश्न येतात. संकट येतात तेव्हा असं वाटतं की देव नाही आहे, देव आपला काही करतच नाही आहे, देव आहे की नाही आहे, असे कितीक प्रश्न आपल्या मनात येतात. तर नक्कीच आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करू. आपण प्रयत्न करतोय, पण या प्रश्नावरती श्री स्वामी समर्थ आपल्याला काय सांगत आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये स्वामी भक्तांनो नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, देव म्हणजे एक सत्य आहे जो तुझ्या अंतःकरणात असतो, त्याला बाहेर शोधायची गरज नाही आहे. गुरुचे मार्गदर्शन मिळाले तर देवाचं अस्तित्व जाणायला सुरुवात होते आणि त्या अस्तित्वाची धीरे धीरे आपल्याला अनुभव यायला लागतात. एका वेळेस एक नास्तिक माणूस स्वामी समर्थांच्या भेटीसाठी अक्कलकोटला आला. त्याने स्वामींना विचारले, स्वामी, देव आहे की नाही? जर आहे तर ते आम्हाला भेटत का नाही आणि ते आम्हाला दिसत का नाही? स्वामी बिलकुल शांत रूपाने हसले आणि म्हणाले, तू श्वास घेतो का रे? तो माणूस म्हणाला, हो स्वामी. स्वामी म्हणाले, श्वास तुला दिसतोय का? तर तो माणूस म्हणाला, नाही स्वामी. स्वामी म्हणाले, तरी तो आहे, कारण त्याशिवाय तुझं अस्तित्व शक्यच नाहीये. तसंच देव आहे, तो दिसत नाही पण धीरे धीरे अनुभवाला येतो. कधी तू आपल्या आईवडिलांकडे बघितलंय का? तर तुला त्याचं नक्कीच उत्तर मिळेल. नाही समजलं ना, तर आता ऐक मी काय सांगतोय. एकदा एक माणूस मरताना खूप जास्त यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना नमस्कार केले आणि विचारले, या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा महाराज, जेणेकरून त्याचा शांततेने मृत्यू होईल. संतांनी सांगितलं, जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल. सगळे आश्चर्य करे आणि थक्क होऊन गेले. स्वर्गातनं माती कशी आणायची आणि कोण आणेले? त्यांच्या मनात प्रश्न उठायला लागले. संतांचे हे वाक्य एक छोटा मुलगा ऐकत होता. तो वाक्य ऐकून तो निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला, ही घ्या स्वर्गातली माती, या मातीने यांना टिळा लावा. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहायला लागले की ह्यांनी कुठून आणली स्वर्गाची माती. एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला आणि तो माणूस यातना मुक्त झाला. सर्वांनी हे पाहिले आणि सर्व चकित झाले. त्या संतांनी त्या लहान मुलांना विचारले, अरे बाळा, तू ही माती कुठून आणली? तुला कुठे स्वर्ग भेटून गेलं आणि पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे? काही क्षणातच तू माती आणली, कुठून आणली बाळा? लहान मुलाने सांगितले, आमच्या शिक्षकांनी सांगितले होते, आईचा आशीर्वाद आणि तिच्या पावलाच्या मध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेच नाही. यामुळे ही माती मी माझी आई उभे असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो आहे. तेव्हा संत म्हणाले, खरं आहे, ज्या मुलामुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळाला, कितीही पैसा जमा केला, कितीही आकाशाला गवसणी घाला, पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलंही दान, धर्म, पूजा, पाठ काही केलं त्याचे फळ तुम्हाला बिलकुल मिळणार नाही. स्वामी आपल्या भक्तांना सांगत आहे, जर आपल्याला अध्यात्म शिकायचे असतील तर आई वडिलांची सेवा कर, हेच खरं अध्यात्म आहे. आई वडिलांचे ईश्वराचे रूप आहे. त्यांना सोडून इतर काही शिकणे व्यर्थ आहे. जर आपले वडील खूप कठोर असतील
ते आपल्यावर राग करत असतील तरी तुला त्यांचा आदर करायचा आहे. ते तुझ्या चांगल्यासाठी कठोर आहेत. आईवडिलांचा राग हा त्यांच्या प्रेमाचा एक दुसरा रूप आहे. त्यांचे आदर राखणे हेच आपलं कर्तव्य आहे. आईवडिलांचं ऋण कधीही पूर्ण फेडता येत नाही, पण त्यांची सेवा करून, त्यांचे जीवन सुखमय करून आणि त्यांना आदर देऊन तू त्यांना समाधान देऊ शकतो. त्यांच्या आशीर्वादामुळेच तुझं जीवन उन्नत होईल. तुझ्या जीवनाचे खरं प्रयोजन म्हणजे आई-वडील आणि कुटुंबासाठी तुझी जिम्मेदारी पूर्ण करणे हा अध्यात्माचा पहिला टप्पा आहे. हे लक्षात ठेव. हे भक्ता, आता तुला कळलं का देव आहे की नाही? देव आहे तर आपल्या आईवडिलांच्या रूपात. आई-वडील हेच ईश्वराचे रूप आहे. त्यांची सेवा आणि आदर करणे प्रत्येकाचे प्राथमिक कर्तव्य आहे. त्यांचा आशीर्वाद हे जीवनातील संकटावर मात करण्याचे साधन आहे. त्यांच्या भावना आणि कष्ट समजून घेतल्यास आपले जीवन सुखी आणि समाधानाने भरलेलं होईल. जर आपल्यावर ईश्वरांची कृपादृष्टी हवी असेल तर आई वडिलांच्या डोळ्यात कधी पण पाणी येऊ देऊ नका. सगळ्या संकटावर आई वडील आपल्याबरोबर उभे असतात. या जगात आणणारी आई आणि पालन पोषण करणारे वडील. आता हा प्रश्न मनात येऊ देऊ नका, जगात देव आहे की नाही? श्री गणेशांनी पण आपल्या आई वडिलांनाच सर्वश्रेष्ठ मानलं आहे. त्यांनी त्यांचीच पूजा केलेली आहे, त्यांनी त्यांचीच सेवा केली आहे. हे आपण श्री गणेश यांच्याकडनं शिकलोच आहे. देव आपल्याजवळ आहे, मनात आहे. त्याला कुठे बाहेर नाही. अंतर्मनाने आवाज द्या तर तो आपल्याजवळ आहे. आईवडिलांच्या रूपात श्री स्वामी माऊली आपल्याजवळ आहे. म्हणून जेव्हा पण काही संकट येईल, जर आपल्या डोक्यावर आईवडिलांची छत्रछाया आहे तर ते संकट आपल्याजवळ येऊ शकत नाही. म्हणून सर्वश्रेष्ठ जर देवाच्या रूपात आहे तर ते आपले आईवडील आहे. आईवडिलांची जर पूजा केली तर देव आपल्या समोर आहे. म्हणून हा प्रश्न कधी मनात येऊ नका देऊ की देव आहे की नाही. श्री स्वामींनी सांगितलं, आई वडील हेच आपले देव आणि ह्यांची सेवा केल्यावर कधीसुद्धा तुमच्यावर संकट येणार नाही. तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर आवडलं असेल तर नक्कीच आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय